छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचं जागा वाटप 10% जागांवर अडल्याचं सांगण्यात येत आहे। भाजप शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी संभाजीनगरमध्ये बैठकांच्या एका पाठोपाठ एक फेऱ्या घेतल्या जात आहेत, मात्र त्यातून काहीच तोडगा हाती येत नाहीये। आजही संभाजीनगरमध्ये बैठक झाली, तब्बल 5 तास ही बैठक झाली। यातून काहीतरी सकारात्मक हाती लागेल अशी अपेक्षा होती, मात्र या बैठकीतूनही काहीच फलनिष्पत्ती झाली नाही। 90% जागांची बोलणी पूर्ण झाली, मात्र उर्वरित 8 ते 10% जागांबाबत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवण्यात आलेलं असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं। त्यानंतर वरून जो निर्णय येईल त्यानुसार युतीची घोषणा करू असं शिरसाट यांनी सांगितलं। 2 प्रभागांवर दोन्ही पक्षांनी दावा केलाय, त्यातल्या 8 जागांवर दोन्ही पक्ष ठाम आहेत। त्या जागांवरून वादही झालेत, मात्र तोडगा निघालेला नाही, त्यामुळे हा वाद आता मुंबई दरबारी नेल्याचं सांगण्यात येत आहे। हा जो काही थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे, तर त्यांनी आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा, म्हणून बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सीएम साहेबांना सुद्धा पाठवण्यात आलेली आहे। म्हणून आता याच्यावर निर्णय हा जवळपास अर्धा-पाऊण तासामध्ये आम्हाला येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तासभरानंतर जो काही निर्णय येईल, मला वाटतं जर पॉझिटिव्हच येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे।